नमस्कार, मी सुखदा. शेअर द स्टोरीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या गेस्ट आहेत त्यांनी खूप प्रवास केलेला आहे खरं तर. भारतातून इंग्लंड टू परत भारत, त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस स्टार्ट केला, त्याच्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःची पॅशन शोधता शोधता त्यांना काहीतरी सापडलं. ते काय सापडलं आपण त्यांच्या गप्पांमधून जाणून घेऊया. तर अशी ही अष्टपैलू व्यक्ती आज आपल्याला भेटायला येते आणि आपण त्यांचं स्वागत करूया. मुग्धा पत्की यांचं. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मुग्धाताई. धन्यवाद सुखदा. आणि मलाही खूप आनंद होतोय की आज मी तुझ्या बरोबर गप्पा मारायला आली आहे आणि इट विल बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आय एम डॅम शुअर अबाउट इट. बेसिकली आपण आधी जेव्हा भेटलो होतो ना, प्रत्यक्षात जेव्हा भेटलो होतो तेव्हा ना खूप इंटरेस्टिंग आपल्या गप्पा रंगल्या होत्या आणि मला खूप गोष्टीबद्दल उत्सुकता होती, कुतूहल होतं की हे काय असेल किंवा ही पॅशन काय आहे किंवा तुमची ती जर्नी कशी होती. तर मी असा विचार केला की आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ही जर्नी आणावी, त्यांच्या भेटीला घेऊन यावी, म्हणून आज आपण गप्पा मारणार आहोत. तर आपली गप्पा आपण सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारायचंय की काय असतं ना की प्रत्येक फील्ड आपण चूज करण्याच्या आधी आपली काही लक्षणं आपल्या आईबाबांना दिसलेली असतात. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की मला माहिती होतं मला काय करायचं नाहीये, तर मी हे सांगून टाकलं होतं की हे मला करायचं नाहीये. मग मी शोध घेतला की मला काय करायचंय. तसं तुमच्या बाबतीत काही झालं का? हो. मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, हे नक्की होतं माझं. कारण लहानपणापासूनच मला रक्त जरी बघितलं जरी थोडं तरी मला भीती वाटायची किंवा चक्कर यायची. त्यामुळे मी आणि माझे आई वडील डॅम शुअर की मला डॉक्टर व्हायचं नाही. बाकी त्यानंतर मग ठरवलं की काय करायचं वगैरे. माझे वडील जेव्हा प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट झाले एका कॉलेजमध्ये आणि त्यांना ते कॉलेज पुढे जाऊन एक्सपॅन्ड करायची जेव्हा चान्स आला, तेव्हा ते खूप छोटं गाव होतं कारंजा लाड म्हणून, आणि तिथे कॉलेजची बिल्डिंग सुद्धा नव्हती. त्यामुळे त्यांनी अगदी काऊ शेड, लिटरली काऊ शेड मधनं त्यांनी कॉलेज सुरू केलं आणि नाव इट इज अ ह्युमंगस बिल्डिंग. तर तेव्हा ते एका आर्किटेक्टच्या ग्रुप ऑफ आर्किटेक्ट बरोबर त्यांनी काम केलं होतं फॉर द डिझाईन ऑफ दॅट कॉलेज. तर मला असं वाटतं तेव्हा त्यांना ते भरपूर अपील झालं होतं, कारण ते आर्किटेक्ट आणि त्यांची आर्किटेक्ट वाईफ हे दोघांनी मिळून ते कॉलेज डिझाईन केलं होतं. सो मे बी तेव्हा त्यांना काही क्लिक झालं असेल, ऑर आय डोंट नो एक्झॅक्टली. सो तेव्हा त्यांनी हळूहळू मला त्या गोष्टीला एक्सपोजर देण्यास सुरुवात केली. मला ते घेऊन जायचे त्यांच्याकडे. आणि मला आठवतं मी तेव्हा 8वी-9वीत वगैरे होते, तेव्हापासून मी बघत आली आहे की आर्किटेक्टचं काम काय असतं, कसं असतं, ते ड्रॉइंग्स म्हणजे काय, हे काय, ते काय. तर तेव्हापासून थोडं एक्सपोजर होतं, बट तेव्हा माझ्या तरी डोक्यात असं काही नव्हतं की आपल्याला आर्किटेक्ट व्हायचं आहे किंवा काय. ते मला असं वाटतं हळूहळू ते रुजत गेलं असं म्हणता येईल. हवे तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुमचे पाय पाळण्यात बघितले आणि मग हळूहळू त्यांनी एक्सपोजर द्यायला सुरुवात केली, असं आपण म्हणू शकतो. आणि सुखदा कुठेतरी असं पण होतं ना तेव्हा की बघ, मी ही बोलते हे आजपासून 30-35 वर्षापूर्वीचं बोलते. मिनिमम 30 वर्षापूर्वीचं बोलते. तर तेव्हा असं होतं की फिमेल्सला घरी राहून काय काम करता येईल, कसं आपल्या पायावर उभं राहता येईल, प्लस त्यांना घर पण सांभाळावंच लागायचं, काही ऑप्शन नव्हतं तेव्हा. तेव्हाच्या बघ मॅक्सिमम स्त्रिया तशाच होत्या, म्हणजे माझी आई किंवा तिच्या नंतरच्या 2 जनरेशन सुद्धा. सो मे बी तेव्हा त्यांनी असं बघितलं असेल की अरे त्या ज्या आर्किटेक्ट लेडी होत्या त्या घरी राहून, त्यांचं घरीच स्टुडिओ होता, छानसा स्टुडिओ होता त्यांचा. तर त्या घरी राहूनच कशा स्टुडिओ सांभाळतात आहे. त्यांची मुलगी शाळेत होती तेव्हा, माझ्यापेक्षा लहान होती ती. ती कशी त्यांना पण त्या सांभाळू शकतात. सो मे बी त्यांनी असं बघितलं असेल की अरे हे हे डुएबल आहे खूप, आणि इट्स इव्हन व्हेरी इंटरेस्टिंग लाईन फील्ड. सो म्हणून मे बी त्यांनी हळूहळू मला त्या गोष्टीला एक्सपोज केलं असेल असं मला वाटतं. ओके, पण असं पण आहे ना की तुम्ही पण रिस्पॉन्ड केलं त्याला.
म्हणजे खूप गोष्टी असं असतं की आई वडिलांना आवडतात म्हणून त्यांनी एक्सपोजर दिलं, पण तुम्ही जर का रिस्पॉन्डच केलं नसतं त्यांना, तर ते कुठेतरी मिसबॅलन्स झालं असतं. सो ते तुमची पण थोडीशी आवड आणि अशी हो, निर्माण झाली असावी. म्हणजे ऍक्च्युली खूप चुकीची समजूत आहे की मुलांचं ड्रॉइंग चांगलं आहे म्हणजे तो आर्किटेक्ट बनू शकतो. आणि ते माझ्या बाबतीतही झालं असं म्हणता येईल. लहानपणापासून ड्रॉइंगची आवड होती आणि परीक्षा दिल्या ड्रॉइंगच्या असं सगळं. तर मे बी ते असेल, त्यांना वाटलं असेल की अरे हिचं ड्रॉइंग चांगलं आहे तर चला आता हिला. आय डोंट नो, बट बट इट्स एनिवेज नॉट अ करेक्ट कॉन्सेप्ट ऑफ बिकमिंग अ या. अँड अँड आय एम रिअली लकी म्हणता येईल की त्यांनी माझ्यात जे बघितलं ते मी करू शकले. कारण मला पण आर्किटेक्चरला आल्यानंतर कधीच असं एलियन नाही वाटलं ही फील्ड. एक्झॅक्टली. आय रिअली एन्जॉयड फ्रॉम फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज, आय विल से डेफिनेटली. हे जे आपण रिस्पॉन्ड करतो त्या गोष्टीला, तेव्हा ते कुठेतरी जाऊन सक्सेसफुल होतं. ओके. बरोबर. मला आता पुढे जाऊन असं विचारायचंय की तुमचा इंग्लंड दौरा कधी झाला? म्हणजे या सगळ्यानंतर तुमचा इंग्लंड दौरा कधी झाला? हां, माझं लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचं पोस्टिंग झालं तिकडे लंडनला आणि त्याच्याबरोबरच मी तिथे गेले. 2001 मधली गोष्ट आहे. तर तेव्हा मी तिथे गेले आणि आम्ही तिथे राहिलो आणि आम्हाला असं वाटलं होतं, की आपण तिथेच सेटल होऊ शकतो. आम्हाला दोघांनाही ती कंट्री आवडली. लंडनमध्ये आम्ही राहायचो. आम्हाला सगळंच आवडलं तिथलं. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला तेव्हा, की आता आपण इथे सेटल होऊया. त्या दृष्टीने आम्ही वाटचाली करायला लागलो. नंतर मला 2002 साली मुलगा झाला आणि आम्ही त्याला पण तिथे घेतलं. त्याला शाळेत वगैरे टाकलं. बट नंतर somehow things didn't work as I thought they will be. So we came back. म्हणजे माझंच इन्सिस्टन्स होतं की नाही आपण परत जायला हवं आता. दॅट्स इट म्हणजे. बट आम्ही खूप एन्जॉय केलं तिथे आणि मी शिकण्याच्या दृष्टीने सुद्धा एक्झाम्स दिल्या. मला ऑक्सफर्ड ब्रुक्समध्ये ॲडमिशन पण झालेली माझी फॉर मास्टर्स इन लँडस्केप. बट आय गेव अप ऑन एव्हरीथिंग की कारण मला असं वाटलं की देअर वेअर लार्जर थिंग्स विच आय शुड look at, than just getting my post graduation from Oxford Brooks. तुम्ही परत आलात त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू तुम्ही तुमचं काम चालू केलं. पण हा हा कुठेतरी ना सगळ्याच आपल्या बायकांमध्ये हा खूप मोठा महत्वाचा घटक मानला जातो की मुलाला सांभाळून, म्हणजे मुलगा किंवा मूल हे प्रायोरिटी आणि मग तुम्ही काम करा किंवा करू नका, दॅट इज युअर चॉईस. पण युअर चाइल्ड इज युअर फर्स्ट प्रायोरिटी. आणि अशामुळे काय होतं की खूप बायका या काम करायचं असून सुद्धा त्यांना करता येत नाही किंवा त्यांना तो फोकस नाही मिळत. तर मला असं तुम्हाला विचारायचंय की या सगळ्यावर तुम्ही कशी मात केली? हे तू अगदी बरोबर पॉइंट आहे हा, की खूप खूप हुशार आणि खूप इंटेलिजंट बायका असतात आणि जस्ट बिकॉज त्यांची प्रायोरिटी त्यांची मुलं असतात ते काम करायचं थांबवतात. माझ्या बाबतीत ते अगदी तसंच होतं, की माझी प्रायोरिटी माझा मुलगा नेहमीच होती आणि अजूनही आहे. तर तेव्हा मला जेव्हा शार्दूल, माझ्या मुलाचं नाव शार्दूल आहे. किती गोड शार्दूल नाव आहे झाल्यानंतर खरं. म्हणजे तो 2.5 वर्षाचा होईपर्यंत तर मी काम केलंच नाही. आणि त्याच्यानंतर मी एक कंपनी होती इथे कांदिवलीला, तिथे मी जॉइन केलं. बट तेव्हा त्याला आम्ही एका पाळण्याघरात ठेवलं. मग तिथे त्याला जमलं नाही किंवा आम्हाला ते आवडलं नाही आणि म्हणजे आम्हाला खूपशे ट्रायल एंड एरर करावे लागले, की अरे इथे करून बघूया का? हे करून बघूया का? असं. पण आणि मग शेवटी मला एक मुलगी मला भेटली, जी मुलांना सांभाळायची असं. तर तिला आम्ही मग रिक्रूट केलं आमच्याकडे असं म्हणता येईल आणि त्यानंतर खूप सुरळीत झालं आमचं काम. शार्दूल शाळेत पण जायला लागला, त्यामुळे थोडा वेळ तो शाळेत असायचा, मग तो घरी असायचा, ती त्याची काळजी घ्यायची वगैरे. बट इन बिटवीनचा जो टाईम होता ना, वेळ होता ना सुखदा, इट वॉज रिअली ट्राईंग टाईम फॉर एव्हरीवन. बट आय शुड रिअली से की माझ्या हसबंडनी मला भरपूर सपोर्ट केलं तेव्हा. कारण त्याचा जर सपोर्ट नसता तर मी काहीही करू शकली नसते. तेव्हाही काय आणि आत्ताही काय. कारण
काही बरेचसे पुरुष असे असतात की तू घराकडे लक्षच दे, किंवा दे आर व्हेरी स्टबर्न अबाउट सर्टन थिंग्स, की ह्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत, किंवा रोज यू नो हाऊ इट कॅन टर्न आउट येस, विथ येस. पीपल. येस. शुअर, शुअर, बट आय एम शुअर. व्हेरी लकी अँड हॅपी. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला तेव्हाही, की तू कर, जसं जमेल तसं कर असं. आणि खरंच आय वॉज व्हेरी लकी की आम्हाला ती मुलगी मिळाली आणि तिने खरंच शार्दूलची काळजी घेतली. बट इट वॉज रिअली टफ ॲट द बिगिनिंग, आणि नंतर सुद्धा जेव्हा मी माझा जॉब सोडून दिला, that time also it was very difficult for me to handle that scenario, but it worked out. अजून खूप इश्यूज असतात वर्किंग वुमनना, ज्यांना नुकतंच बाळ झालंय, ज्यांना काम सुरू करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, किंवा ज्यांच्याकडे काहीच काम नाहीये, ज्यांना आता सुरू करायचंय, पण जो गॅप घेतलेला आहे तो संपत नाहीये, किंवा संपवण्याची परवानगी मिळत नाहीये, असंही काही होऊ शकतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही? मला असं वाटतं सुखदा, की प्रत्येकच फिमेलच्या लाईफमध्ये हा पार्ट येणार असतो. कारण प्रत्येकच फिमेल ही आई होणार असते आणि बेबीज येणार असतात. सो मला एवढंच म्हणायचं आहे सगळ्यांना, की तुम्ही डोंट गिव्ह अप होप, आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही कामाच्या टचमध्ये राहा. की म्हणजे जसं आता आपण मॅटर्निटी लीव्हवर जातो, किंवा 5-5, 6-6 महिने आपण घरी असतो. तर तेव्हा मोस्टली असं असतं की आपल्याला आपल्याबरोबर आई किंवा सासू किंवा कोणी ना कोणी असतं. सो असं नाही होत की कंप्लीटली द बेबी इज विथ यू. सो यू हॅव टाईम. सो ॲट दॅट टाईम यू कॅन अपग्रेड युअर स्किल्स, और एनी विच वे जस्ट कीप इन टच विथ युअर वर्क, ज्याने तुम्हाला लेफ्ट आउट नाही वाटणार. किंवा हा एक खूप मोठा पॉइंट असतो की इतकं फास्ट आपलं प्रत्येकाचंच फील्ड इतकं फास्ट पुढे जात असतं ना, की आपल्याला असं वाटतं की झालं आता 6 महिन्यांनी आपण खूपच मागे पडलेलो असणार, किंवा असं. खरी गोष्ट आहे, सो खूप खरी गोष्ट आहे. सो आय रिअली फील की आय यूज दॅट टाइम कन्स्ट्रक्टिव्हली अँड जस्ट कीप इन टच विथ युअर वर्क. ते खूप महत्वाचं असतं. काही नाही तर तुम्ही तुमच्या कामाशी रिलेटेड मॅगझिन्स बघा, सो दॅट यू नो व्हॉट इज कमिंग इन, व्हॉट इज इन थिंग फॉर युअर फील्ड. जसं आता माझ्या फील्डचं म्हटलं तर मटेरियल्स काय आहेत आता, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, इंटिरियरचे काय, लाइटिंगचे काय, हे काय, ते काय. देर आर सो मेनी थिंग्स की तुम्ही अपडेटेड राहा. म्हणजे की वेन यू कम बॅक, तुम्ही अगदीच असं कुठल्या तरी एरामधनं आल्यासारखं तुम्हालाही वाटणार नाही, आणि वन्स यू गेट बॅक टू वर्क यू विल फील गुड, की अरे हे मला माहिती होतं, अरे आय एम अपडेटेड असं. सो इट्स रिअली कॉन्फिडन्स बूस्टर. यू डोंट फील लेफ्ट आउट. नाही आणि ह्या हां. या सो हे खूप महत्वाचं आहे की यू जस्ट कीप इन टच विथ युअर वर्क. आणि अडचणी ह्या सगळ्यांनाच येतात, बेबीज असो नसो, अडचणी येणारच आहेत काम म्हटलं की. सो जस्ट फाइंड आउट युअर ओन वे टू गो अबाउट इट. येस, नाही, अपडेट राहणं ही खरंच चांगली गोष्ट आहे, आणि ते करायला पाहिजे प्रत्येक येस. स्त्रीनी नाही म्हणणार मी, प्रत्येकानेच करायला पाहिजे आपल्या प्रत्येकाने. Yes, प्रत्येकाने. कामामध्ये. तुम्हाला तुमचं ड्रीम प्रोजेक्ट वर काम करायला मिळालं. मी असं नाही म्हणणार की तेच फायनली ड्रीम प्रोजेक्ट होतं, पण त्या काळात नाही, असलेलं त्या तुमचं ते काळात. ड्रीम प्रोजेक्ट होतं. हो. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी 2005 साली एक कंपनी जॉईन केली होती, पेंट्स अँड असोसिएट्स. आणि त्यांनी ऑलरेडी एक ट्रेन डिझाईन केली होती, विच वॉज रनिंग ॲट दॅट टाइम. डेक्कन ओडिसी नाव आहे त्या ट्रेनचे. सो व्हेरी ब्युटिफुल ट्रेन, जी महाराष्ट्रात आणि इकडे फिरते, किंवा कॅन से की सह्याद्रीच्या तिकडे अशी तिची प्रवास असतो. तेव्हा मी जेव्हा त्यांच्याकडे होते, तेव्हा त्यांच्याकडे अजून एका ट्रेनचं प्रोजेक्ट आलेलं, गोल्डन शॅरियॉट नावाचं. आणि तेव्हा ती सदर्न इंडिया मधली ट्रेन आहे, जी तिथल्या काही प्रेक्षणीय स्थळांना कनेक्ट करते. सो तेव्हा ते मला म्हणाले होते की मुग्धा तू याच्यावरती काम करावं असं मला वाटतं. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर मला इंटिरियर, इट वॉज कम्प्लिटली इंटिरियर डिझायनिंग ऑफ अ ट्रेन राईट फ्रॉम स्क्रॅच. आम्हाला फक्त त्यांनी केबिन्स दिले होते सगळे, आणि सगळं आम्हाला डिझाईन करायचं होतं, राईट फ्रॉम कार्पेट्स, बेड्स, टॉयलेट्स, एव्हरीथिंग वी डिझाईन्ड इन दॅट. कॅलॉप्स वगैरे सगळं आम्ही डिझाईन केलेलं, बेड्स, बेडशीट्स, सगळं.
सो मी म्हटलं, "सर मला इंटिरियर डिझाइनचं काहीही कळत नाही. प्लायची थिकनेस किती असते ते सुद्धा मला माहीत नाही आहे." म्हटलं, "सर मला शक्यच नाही आहे या प्रोजेक्टवर काम करणं." तर दे वर सो गुड टू मी की त्यांनी मला एक ट्रायल प्रोजेक्ट म्हणून एक दुसऱ्या एका इंटिरियर डिझाइनचं एक प्रोजेक्ट दिलं. देन दे रिअली टॉट मी हाऊ टू डू थिंग्स, हाऊ टू डिझाइन थिंग्स, टेक्निकॅलिटीज म्हणजे त्याच्या. आणि त्यानंतर आम्ही आणि आमच्या टीमनी मिळून ते प्रोजेक्ट कंप्लीट केलं. तेव्हाचे जे आपल्या राष्ट्रपती होत्या त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि इट वॉज इट्स अ ग्रँड सक्सेस यू नो अँड आय वॉज सो लकी टू वर्क विथ दॅम. पेंडसे सर आणि मॅडम दोघेही डिझायनर्स आहेत आणि दे आर वंडरफुल पीपल यू नो. त्यांनी मला खूपशा गोष्टी शिकवल्या ज्या आमच्या फील्डमध्ये अतिशय जरुरी असतात आणि त्या तुम्हाला कोणी शिकवत नाही. प्रचंड त्या मॅडम कडनं मी शिकले की तुम्ही किती मेटिक्युलस असलं पाहिजे तुमच्या प्लॅनिंगमध्ये, तुमच्या एव्हरीथिंग. आणि सरांकडनं हाऊ यू शुड थिंक फ्रीली व्हेन यू आर डिझायनिंग समथिंग असं. सो इट वॉज अ व्हेरी राईट कॉम्बिनेशन फॉर मी टू वर्क विथ. म्हणून मी त्यांच्याबरोबर 2011 पर्यंत काम केलं आणि त्यानंतर मी जेव्हा त्यांना निरोप दिला तेव्हा त्यांना फारच वाईट वाटलं की अरे आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तू आमच्याबरोबर राहशील अजून. आणि इवन आय फेल्ट बॅड अँड वन पार्ट दॅट आय वोंट बी वर्किंग विथ देम. बट मी त्यांना नेहमी अजूनही माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत घरच्यासारखे. ते मला नेहमीच त्यांनी मला त्यांची मुलगी मानलं आहे आणि तसंच ते मला ट्रीट करतात. किती छान. Yeah, it's a म्हणजे very warm kind of relationship with that entire family, I would say. म्हणजे अशी माणसं पण किती रेअर असतात खरं तर. म्हणजे आपल्या खरंच. एम्प्लॉईला सगळं शिकवणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर जबाबदारी देणं ही Correct. किती मोठी गोष्ट असते खरं तर. And I really feel that I was very lucky to find such an employer. So it's rare, you know, that way. खरं खरं. तर जॉब सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं? 2009-10च्या वर्षांमधली गोष्ट आहे. मनीष माझे हसबंड हे कामानिमित्त परदेशात असायचे. बराच काळ ते बरेच वर्ष ते परदेशात होते आणि मी आणि माझा मुलगा शार्दूल आम्ही इथे होतो. तर मला माझं वर्किंग अवर्स असे होते की मी सकाळी 9:30ला जायचे आणि रात्री 9 पर्यंत परत यायचे. ऑफिस जवळच होतं दहिसरला. त्यामुळे ते असं होतं ना, "अरे तू जवळच राहते, थांब थोड्या वेळ एवढं कंप्लीट करून जा." किंवा आपलं पण एक असं असतं, "अरे थांब, थांब मी एवढं ड्रॉइंग झालं की जाते." असं. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये असं व्हायचं ना, की शार्दूल घरी एकटा असायचा. ती मुलगी जी जी आम्ही ठेवली होती ती त्याला सांभाळायला ती असायची मी येईपर्यंत. पण कुठेतरी त्याला असं वाटायचं, की अरे आईनी आपल्याबरोबर खेळायला पाहिजे ही वॉज अ चाइल्ड. त्याला वाटत होतं, की आईनी आपल्याबरोबर जास्त वेळ घालवायला पाहिजे. त्याला वाटायचं, की आईनी आपल्याला फिरायला घेऊन जायला पाहिजे संध्याकाळी आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तो मिस करत होता बिकॉज आय वॉज ॲट वर्क. मला फक्त रविवारी सुट्टी असायची. सो माझं ॲज आय ऑलवेज सेड दिस की शार्दूल हा माझा प्रायोरिटी होता आणि आहे अजूनही नेहमीच. सो मला तेव्हा असं वाटलं की हे बरोबर नाही आहे. आय हॅव टू स्टॉप ऑन दिस. आणि तेव्हा मी डिसिजन घेतलं की मी आता काम नाही करणार. इट वॉज ह्यूज डिसिजन फॉर मी की मी आता जॉब नाही करणार आणि मी इनफॅक्ट मी कामच करणार नाही आता. मी असं ठरवलं कारण मला लक्षात आलं होतं की माझं काम असं आहे की इट इन्व्हॉल्व्स म्हणजे त्याच्यात माझा टाइम इन्व्हॉल्वमेंट खूप लागतो. मी तेव्हा एक्सपिरियन्स केलं होतं बिकॉज आय वॉज डुईंग अ जॉब, नॉट माय ओन वर्क. सो तेव्हा मी डिसिजन घेतलं की मी सोडणार आणि आय लेफ्ट माय जॉब. सरांना माझ्या प्रिन्सी सरांना असं वाटलं की मे बी आय एम अप्रोचिंग समवन एल्स फॉर अ हायर पेड जॉब और समथिंग लाइक दॅट. तर त्यांनी मला बरंच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की थांब तू, आय गिव्ह यू सम पर्क्स किंवा मी तुला सॅटर्डे संडे सुट्टी देतो वगैरे असं सगळं. बट मी त्यांना सांगितलं जेव्हा खरं कारण तेव्हा ही वॉज रिअली शॉक्ड म्हणता येईल की अगं आजच्या काळात असं कोणी करतं का? आजकाल तर मुलींना एवढा चांगला जॉब असेल तर कोणालाच सोडायचा नसतो. घराच्या जवळ आहे, हे ते बऱ्याच खरंच माझ्यासाठी तो खूप चांगलं काम होतं. घराच्या जवळ होतं, बरेच फायदे होते. बट आय टूक दॅट डिसिजन तेव्हा.
मग असं झालं की 2011 साली मी नाहीच काम केलं काही. आय वॉज विथ शार्दूल आणि मला छान वाटत होतं ते सगळं रुटीन, त्याच्याबरोबर वेळ घालवणं अँड ऑल दॅट. मग हळू-हळू 12-11च्या शेवटी-शेवटीच म्हणता येईल मला हळू-हळू जे बाकीचे कन्सल्टंट्स होते ज्यांच्याबरोबर मी काम करत होती, स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स, एम-ए-पी कन्सल्टंट त्यांच्याकडनं मला असे छोटे-छोटे जॉब्स यायला लागले, की "अरे, तू घरीच आहे ना, मग हे थोडंसं करून दे ना मला." मग असं करता-करता त्याची इंटेन्सिटी वाढत गेली आणि मग मी माझा वेळ ॲडजस्ट करत गेली, की शार्दूल शाळेत गेला, की आपली कामं करून घ्यायची, ड्रॉइंग्स हे ते. तो खेळायला गेला, की कॉल्स करून घ्यायचे असं. मग ते काम वाढत गेलं आणि मग मीटिंग्स कशा अटेंड करायच्या आता ते सगळं आलं समोर. मग तेव्हा पण मी तसंच करायची. तो शाळेत गेला, की मीटिंग्स अटेंड करायच्या. म्हणजे आय एम व्हेरी लकी इन दॅट वे, की मी ज्यांच्याबरोबर त्यानंतर काम केलं त्यांनी मला ही टाईम फ्लेक्सिबिलिटी दिली, की हां. "हां, ठीक आहे. मग तुला सकाळी शक्य आहे का? मग तू ठीक आहे, आपण सकाळीच मीटिंग ठेवूया किंवा याच वेळी आपण कॉल करूया." तेव्हा जर त्यांनी मला ती फ्रीडम दिलं नसतं, तर कदाचित मी नसती करू शकले ते सगळं. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ना एक लोएस्ट पॉइंट असतो. आपण जेव्हा बिझनेस करत असतो, आपण जॉब करत असतो, तेव्हा काही ना काही घडतं आणि त्या मोमेंटला आपल्याला असं वाटतं, की इथून आपण ना परत येऊ शकत, ना पुढे जाऊ शकत. तर तो खूप लोएस्ट पॉइंट असतो आपल्या आयुष्यातला. तर तुमच्या आयुष्यातला लोएस्ट पॉइंट काय आहे? आणि तो तुम्ही सांगा. हो, माझ्या आयुष्यात पण अशी वेळ आली होती, की जेव्हा अ, मन खिन्न होतं असं म्हणतात ना, तसं झालेलं. अ, मी एका कन्सल्टंटसाठी काम करत होते तेव्हा. मी फ्रीलान्सिंग करायचे. माझा स्वतःचा सेटअप नव्हता तेव्हा. तेव्हाची तेव्हाची गोष्ट आहे ही. म्हणजे मी भरपूर काम केली त्या त्या कन्सल्टंट बरोबर आणि खूप मेहनतीने काम केलं. खूप काय म्हणतात ना, मन लावून काम केलं. नवीन-नवीन प्रकारे त्यांना काम करून दिलं. बट आमचा कसं होतं, की आमचा काही असा लिखित करार नव्हता. देअर वॉज नथिंग इन ब्लॅक अँड व्हाईट. सो हळू-हळू माझ्या असं लक्षात आलं, की दॅट कन्सल्टंट वॉज नॉट रेडी टू पे मी. म्हणजे आमचं व्हर्बली जे काही झालं, ठरलेलं, की हां, एवढं मला मिळणार त्या व्हॉटएव्हर दॅट प्रोजेक्ट कॉस्ट ऑर व्हॉटएव्हर आणि somehow that consultant thought that that amounts are growing आणि मग त्याला असं वाटलं की अरे एवढा शेअर मी हिला का द्यावा किंवा तत्सम काहीतरी आणि हळूहळू त्यांनी मला पेमेंट देणं बंद केलं आणि मला असं लक्षात आलं की अरे ही इज नॉट गोइंग टू पे मी आणि मग त्यांनी ओपनलीच मला सांगितलं की आय कॅनॉट पे यू वेअरएज मला माहित होतं की ही इज गेटिंग लॉट ऑफ मनी आउट ऑफ दॅट प्रोजेक्ट विच आय हॅड डिझाईन फॉर इट आणि दॅट वॉज अ बिग शॉकर बिकॉज मला हे लक्षात आलं होतं की मी काहीही करू शकणार नाहीये त्या बाबतीत. बिकॉज काही नंबर ऑफ रिझन्स. मला माहित होतं की अँड आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन की जो जाऊन भांडाभांडी करेल किंवा एनिथिंग लाइक दॅट. I preferred की I just went to him and I met him once and I said things. थोड्या मला जाऊन बोलायचंच होतं कारण it was not easy for me to let it go because it was a huge amount. That was really a लर्निंग जर्नी फॉर मी. मी शिकले त्यातनं बरंच काही की एक आस्पेक्ट असतो प्रत्येकाच्या कामाचा अँड दॅट इज मनी. नो वन इज हिअर टू वर्क फॉर चॅरिटी. सो तो एक आस्पेक्ट मला चांगल्याच प्रकारे मी शिकले तिथून, असं म्हणता येईल. मी त्यांच्याबरोबर काय बोलले तो एक वेगळा प्रश्न आहे. बट आय हँडल्ड इट माय वे अँड आय एम नाऊ म्हणजे तेव्हा मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, की अरे आपण कोणाशी तरी इतकं प्रामाणिक राहून कोणीतरी आपल्याशी असंही वागू शकतं. सो मल्टिपल लेव्हल्सला इट वॉज अ लो फॉर मी ॲक्चुअली. बट नाऊ ऑल त्याच्यानंतर इज गुड. तुम्ही स्वतःचा सेटअप सुरू केलं. मला असं वाटतं, की मी जेव्हा माझा सेटअप सुरू केला, तेव्हा मी खूप अनसर्टन होते. अ, खूपच अनसर्टन होते, की माहिती नाही, की काय होईल? म्हणजे मला खरं सांगायचं म्हणजे मला प्रचंड भीती वाटत होती, की अरे मी ही उडी घेते खरी आहे, बट माहिती नाही उद्या काय होईल. सो माझे एक मित्र म्हणता येईल ते आहेत. त्यांनी मला एवढंच म्हटलं, की "काय होईल जास्तीत जास्त? तुला ऑफिस बंद करावं लागेल ना." मला अशी भीती वाटायची, की आज प्रोजेक्ट्स आहे, उद्या प्रोजेक्ट्स नसले तर मी एम्प्लॉईजला काय करेन? काय कसं हँडल करेन? तर त्यांनी मला म्हटलं, की
की तू एवढा का विचार करते आहे, की नाही झालं तर ऑफिस बंद करायचं, त्यात काय, गो बॅक टू युअर फ्रीलान्सिंग. तेव्हा मला असं जाणवलं की अरे हो, आय एम अ पर्सन हू हॅव नेव्हर थॉट की लोक काय म्हणतील. यु नो आय हॅव, म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला याची जाणीव करून दिली की आजपर्यंत यू हॅव नेव्हर थॉट, तू जे पण काही करत आली आहेस किंवा करतेस याच्यात तू हा विचार नाही केला की अरे लोक मला काय म्हणतील. किंवा जेव्हा मी सायकलिंग सुरू केलं तेव्हा पण अशा खूप गोष्टी होत्या की आय यूज टू गो फॉर सायकलिंग फॉर डेज टुगेदर. मला म्हणणाऱ्यांनी म्हटलं बरंच काही, बट आय नेव्हर गिव्ह इन टू इट, यु नो. सो तेच मला त्यांनी आठवण दिली की ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, पण ऍटलीस्ट झालं तर त्याचा विचार कर ना, झालं तर इट वुड बी वंडरफुल. सो दॅट इज हाऊ आय पुश्ड माय सेल्फ की नाही, चल करून बघूया.